नेला शुल्क कमी केलं कुठे गेलं ते उलटे भाव कमी झाले. बर भाव वाढायला पाहिजे ते लोक थांबले असत्या ना. हा 15-16 कांदे विकत होते मार्च एंडिंगच्या आधी, आता ते डायरेक्ट आले ना 1100-1200 वर. 20% कमी केलं पण भाव पण कमी भाव पण कमी झाले, त्याचा फायदा नाही ना काही. तुम्हाला किती भाव पाहिजे? आम्हाला कमीत कमी 1500 पुढे पाहिजे. सरकार लोकांना येण्यात काम करतो, कमी केले आणि जास्त केले. मग कुठे निराश शुल्कमुळे लोकांचं वाटलं झालं. कमी नाही केलं पाहिजे, भाव फिक्स दिला पाहिजे. मग काय राहत नाही ना राव शेतकऱ्याला. काहीतरी शेतकऱ्यांना सरकारने काहीतरी दखल घेतली पाहिजे ना. मग या भाव तुम्हाला कांदे परवडत का? काय परवडतीच नाही. काढायला कापड लावायला 12,000, काढायला 12,000, 24,000 एकरी खर्च. तो खाली औषध मारायची कांदे निघते किती सांगा ना. कांदे आवरेज नाही. एकरात निघून राहिले 2 आणि 3 ट्रॅक्टर. एकरात 2 आणि 3 ट्रॅक्टर निघायचं काहीच राहत नाही ना राव. हे फक्त भरायचे आणि आणून टाकायचं काम. हे खर्च सुद्धा पिटा ना. काय करायचं शेतकऱ्यांना? 80,000 रुपये खर्च आहे. आणि एवढा 80,000 रुपये खर्च एकरी झाला तर आता काय हा का काय होणार आता? 1200 रुपयानं काय होणार? पहा बरं तुम्ही. या मालाला कमी खर्च आला का पिकवायला? 1200 रुपये घालायचं तुम्ही समाधानी का? नाही काही समाधान नाही. काय समाधान आहे? शेतकऱ्याला समाधान मानून घ्या. समाधान मानून घ्यायचं. आता ते कोकाटे साहेबांना सांगितलं ना, ते पुरीचे लग्न करायचे, हेच करायचे आता. हा आता काय राहिलं? काय देणार नाही ते शेतकऱ्याचं वालीच कोणी राहिलं नाही. कोकाटे साहेबांना आता आम्हाला हेच करायला